नमस्कार मित्रांनो. ज्या ठिकाणी बाबासाहेबांनी पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष केला, आपल्याला पाणीही पिऊ दिलं जात नव्हतं, त्या ठिकाणी आलो आहे आम्ही आत्ता महाडमध्ये. हेच ते तलाव जे ऐतिहासिक वारसा लाभलेलं 20 मार्च 1927 काय तारीख आहे. हाच ते तलाव. ह्या पलीकडल्या साईडला ती पिवळा झेंडा दिसतोय बघा, त्या पलीकडल्या साईडला पायरी आहे, तर त्या साईडनं बाबासाहेब खाली म्हणजे पाण्यासाठी उतरलेलं हे चित्र पाडलेल्या साईडला दावलेलं आहे सर्व. आणि तळ्याच्या मधोमध बाबासाहेबांचा मोठालात पुतळा आहे आणि त्याच्यावर लेख आहे, हा संघर्ष केवळ पाण्यासाठी नसून मानवीय मूल्य हक्कांसाठी आहे, असं आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मग चौफेर तळ्याच्या बाजूने पूर्णपणे घरं आहेत आणि तटबंदी म्हणजे बांधकाम पूर्णपणे दगडी बांधकाम आहे तळ्याच्या बाजूने पूर्णपणे. बघा, या अशा प्रकारे सर्व लिहिलेलं आहे. आम्ही झगडतो आहोत ते इज्जती करता, त्यासाठी वाटेल त्या गोष्टी आमची करण्याची तयारी आहे. बघा, ही सौर ऊर्जाचं ह्या साईडला लावलेलं आहे इकडं. बघा, असं शिलालेख असं लेख लिहिलेला आहे. इथं मागील 13 वर्षात 2011 साली इथं आलतो आम्ही. आता 13 वर्षानं आमचे अक्षरशः दर्शन झालं बाबासाहेबांचं आमचं, की आम्ही स्वतःला एक ही समजतो की ज्या स्पर्शाने बाबासाहेबांच्या ज्या तलावात हे झालं त्याच्या दर्शनासाठी, त्याच्या भेटीसाठी आम्हाला यायला मिळालं. आता इथून पुढे आम्ही माणगावला निघालो आहे. महाबळेश्वर प्रतापगड करून आलो आम्ही. आता महाबळेश्वरसाठी निघालो आहे आम्ही. महाबळेश्वरच म्हणतो, सॉरी. आता मोरे अलिबागला, आता माणगावमध्ये जमलं तर आम्ही माणगावमध्ये मुक्काम करणार आहे आणि तिथून पुढे महाबळेश्वरमध्ये तीनदा महाबळेश्वरच येते आहे माझ्या तोंडात. अलिबागसाठी निघणार आहे. आणि हे बघा, हे पड्याल ते विहार असल्यागत दिसते. मोठं पहिली लायब्ररी, मोठी पुस्तकाची लायब्ररी होती त्यात. आता लायब्ररीचं विषय अलग केला आहे, म्हणजे साईडला नेल्या. हे आमचे हरिपंच, डेप्युटी सरपंच. जय भीम, नमो बुद्धाय. पाणी जरा जास्त म्हणजे असं हे असल्यामुळे थोडं हे झालं आहे. हे आमचे मित्र आलम मुलाने, ते पण आपल्या मित्रासनी बाबासाहेबांच्या ह्याच्याबद्दल थोडी माहिती देताना थोडंफार हे करतात. पाण्याच्या मधोमध सौर ऊर्जाचं काहीतरी ती प्लेटा दिसते त्या बघा. पलीकडल्या साईडने एक वाट आहे यायला, नाही चारही साईडनं दिसते. हे बघा, इकडल्या साईडने एक आहे बघा, या डांबाच्या पुढल्या साईडला दिसतंय सावलीत. पुन्हा त्या पुढल्या साईड बघा तकडे एक दिसतंय आणि चारही बाजून बिल्डिंग आहेत. आम्ही, मला वाटतं 13 वर्षापूर्वी आलं त्यावेळी जरा एवढं काही डेव्हलप नव्हते असं. तर ठीक आहे मित्रांनो, काळजी घ्या. भेटू नंतरच्या व्हिडिओमध्ये. जय भीम, जय शिवराय.